धर 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 धर. हाय हाय. तर नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक, तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या मॅड फिशिंग अँड कुकिंग मध्ये. इथे प्रत्येक फिशिंग ट्रिप म्हणजे एक नवा अनुभव आणि प्रत्येक कॅचच्या मागे दडलेली आहे एक भन्नाट कथा. गळ टाकला की कथा चालू होते आणि मासा सापडला की चूल पेटते आणि चूल पेटल्यावर भन्नाट चव तर मिळणारच. चला तर मग निसर्गाच्या सानिध्यात एका अशाच भन्नाट कथेला सुरुवात करूया. बघूया, नीरा नदीला आलोय. बघूया आज काय होतंय की नाही. तर मित्रांनो, आजचं बाईट आणि साधन सोपं वापरलंय. गव्हाचं पीठ आणि पार्लेजी बिस्किट. इतर रव आहेत, कटले आहेत, पण बघूया आज कुठला मासा आपल्याला सापडतोय. पावसाळा आहे का उन्हाळा आहे तीच काय कळलं नाही मित्रांनो. पाऊस आला 4 दिवस आणि पाऊस गेलाय आणि आता ऊनच पडायला लागले. जबरदस्त ऊन आहे, अक्षरशः उन्हाळ्यासारखं ऊन आहे. हे बघा, आपण आलोय नीरा नदीला. प्रयत्न तर चांगले करणार आहे, पण बघूया आपण आपल्याला आज कॅच होतोय की नाही. लागलाय मित्रांनो. काय काय मग मी हडकलाय. नाही डबल झालाय. अरे हो बऱ्यापैकी आहे. मगाशी मोठा गेलाय, पण आता आहे बऱ्यापैकी साईज आहे.
मित्रांनो फिडरवर खेळणार आहे. फिडर टाकू बघू काय मिळतंय का. मित्रांनो मासा लागलेला आहे, चांगलाच फाईट देतो. बघूया आता कोणता मासा आहे ती. चांगलाच फाईट देतोय. चांगलाच फाईट देतोय मित्रांनो. मासा जवळ आलाय मित्रांनो. काय आलंय आपलं सगळ्यात बेकार मासा आलाय. महागडा आलाय. कसं लागलं पण काय धर 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 धर. मित्रांनो मासा लागलेला आहे. आता कुठला मासा आहे ते बघायचंय. और कसलं पळवतो येऊ. हा रहू आहे मित्रांनो. चांगल्या साईजचा रहू सापडला. रहू सापडलाय. नाही तर मांगूरच लागत होते सगळे, पण आपलं नशीब आहे, आपल्याला चांगल्या साईजचा रहू सापडलाय. आज चूल पेटणार मित्रांनो. तर चला बघूया अजून आपल्याला काय सापडतंय की नाही. रहू कतला आहे, कतला मिळता है. ब्लॉग बनाता है क्या? हाँ ब्लॉग बनाता है। हाँ ब्लॉग बना. 7-8 किलो का लगा था मेरे को. इधर? हाँ इधर. मित्रांनो आता कोणता मासा आहे बघूया. माझा असा अंदाज आहे रहू असेल. बघू शकताय ओढतोय मासा. मित्रांनो मासा चांगलाच फाईट देतोय.
बघूया कोणता मासा आहे. अरे यार रोह नाही तर कटला. आई शपथ. दुसरा पण मित्रांनो महागरच लागलाय. दुसरा पण मित्रांनो मांगूरच लागलाय. आज काय मांगूर आपल्याला मासे पकडू दे नाही. बघा हे एक मांगूर आहे. बघा तिथं एक मांगूर टाकला. तिकडं मांगूरच आहेत. हात लावू नको गळमा लागत. जोरात ओढलेलं हाय हाय हाय. बुतावला माशाला गळ. तर मित्रांनो कॅच तर झालेले आहेत. 2 रहू सापडलेले आहेत आपल्याला. 2 मांगूर आपण सोडून दिलेले आहेत. तर आत्ता वेळ आहे रेसिपी बनवण्याची. रेसिपी खूप भन्नाट होणार आहे मित्रांनो. तुम्हाला तर माहीतच आहे गळ टाकला की कथा चालू होते आणि मासा सापडला की चूल पेटते आणि चूल पेटली की चव तर मिळणारच. तर चला भन्नाट चव घ्यायसाठी आपण रेसिपी बनवूया. तर मित्रांनो रेसिपी आपण घरीच बनवणार आहे. नदीवरच आपल्याला जास्त उशीर झाला होता. 7:30 वाजल्या होत्या. त्यामुळं आपण रेसिपी घरीच बनवणार आहे. पण रेसिपी खूप भारी होणार आहे मित्रांनो. रेसिपी नक्की बघा. तर अशा प्रकारे मित्रांनो मासा स्वच्छ करून घेतलेला आहे. आता आपण ह्याला मसाला लावणार आहे. तर पहिल्यांदा आपण काळं तिखट घेतोय मित्रांनो. 1 चमचा काळं तिखट घेतलंय. मीठ घेतलं 1 चमचा. हळद, घरकुल मसाला, धना पावडर, जिरा पावडर, काळी मिरी पावडर, फिश फ्राय मसाला, तेल, हे सगळं मिक्स करून घ्यायचं मित्रांनो. अद्रक लसूणची पेस्ट टाकायची मित्रांनो 1 चमचा. सगळं मिक्स करून घ्यायचंय. अशा प्रकारे मित्रांनो मसाला तयार झालेला आहे. व्यवस्थित लावून घ्यायचा आहे मसाला. सगळ्या कटमध्ये जाईल असं लावून घ्यायचं. आतून पण लावून घ्यायचंय. तर अशा प्रकारे मित्रांनो मसाला लावून झालेला आहे. आता आपण अर्धा तास ह्याला झाकून ठेवणार आहे. हळदीच्या पानात अर्धा तास झाकून ठेवणार आहे मित्रांनो आपण. तर मसाला लावून झालेला आहे मित्रांनो. आता वेळ आहे कोळसा पेटवण्याची. आता कोळसा पेटवायला खूप मेहनत करावी लागणार आहे आणि मग कोळसा पेटणार आहे. तर चला आपण पहिल्यांदा कोळसा पेटवून घेऊ आणि मग पुढच्या रेसिपीला सुरुवात करू. मित्रांनो पहिल्यांदा तेल लावून घ्यायचंय.
मासा चिकटू नाही म्हणून. आता मासा ठेवायचा. अशा प्रकारे मासा ठेवलेला आहे मित्रांनो. पान जळून गेलं तरी चालेल. आपण आज हळदीच्या पानात रेसिपी बनवायचं ठरवलेलं, पण फॉईल पेपर नाही आहे आपल्याकडे सध्याला अवेलेबल. हळदीचं पान जळलं तरी जळू द्या, पण त्याचा फ्लेवर तरी माशामध्ये उतरल. आता हळदीच्याच पानानं आपण झाकून ठेवणार आहे थोड्या वेळ, आणि नंतर ज्यावेळेस पान एकदम सुकल त्यावेळेस मासा बाहेर काढून ह्याच्यावर रोस्ट करणार आहे आपण. मासा रोस्ट करायसाठी ठेवलेला आहे. बघू शकताय पाणी कसं सुटले माशाला. खूपच भारी वास यायला लागलाय. आणि आता आपण मासा झाकून ठेवणार आहे. मासा पलटी करणार आहे मित्रांनो. तर मासा पलटी करून घेतलाय मित्रांनो, बघू शकताय. जबरदस्त झालाय, जबरदस्त. अजून थोडा रोस्ट होऊन देणार आहे आपण. असंच झाकून ठेवूया. खाली पण पान आहे. अशा प्रकारे आपली रेसिपी तयार झालेली आहे. बघू शकता मासा खूपच भारी गोष्ट झाली आहे. तर मित्रांनो, आज आपली चिल्लर पार्टी टेस्ट करणार आहे आणि आपल्याला सांगणार आहे की मासा कसा झालाय ते. करा टेस्ट. छान, एक नंबर. नंबर